हॅलो गाईस, सगळेजण म्हणत होते ना की जांभळाचं झाड दाखवा, जांभळाचं झाड दाखवा, तुमच्या घरातलं झाड दाखवा. म्हणजे अंगणामध्ये आमच्या झाड आहे जांभळाचं. तर बघा आमच्या जांभळाला किती आलेले आहेत. आज आम्ही सकाळीच उठलो आणि सकाळी उठून आहे ना आम्ही छतवर गेलो. आमच्या छतवर जाऊन आम्ही झाडावर गेलो. मला तर काही चढता येत नाही बाबा, म्हणून लहान लहान लेकरायला आम्ही वरी चढवलं. तर त्याला सवय आहे. त्याला म्हणलं पडता का बाबा, तर म्हणले नाही नाही आंटी, आम्हाला खूप सवय आहे म्हणला, आम्ही आहे ना तोडतो म्हणलं. तरी पण आम्ही काळजी घेतली त्यांची. हे बघा जांभळं बघा आमच्या झाडाला किती आलेत. आणि ते झाडं आम्ही आजूबाजूंना शेजाऱ्यांना देतो, कारण मग आता काय करणार ठेवून. तरी एवढे जांभळं आलेत बघा. आणि जांभळाचा एवढं गोड आहे, तेवढे जांभळं गोड आहेत, त्याला सांगायचं तोडच नाही. सगळे आजूबाजूवाले खुश झाले, बोलले आम्हाला जांभळं यावर्षी खायला भरपूर भेटले असं म्हणू लागले. आणि हे लेकराईनं तोडले, लेकराईनं खिसे आधीच भरू भरू घेतले, त्याला दिले तर घरी नेऊन द्या म्हणले, मग त्याच्या घरी बी नेऊन दिले. बघा जांभळाची साईज बघा गाईज, एकदम गोड आहेत. आणि इतके यावर्षी आलेत. गेल्या वर्षी आले होते पण तेवढे नव्हते आले, पण यावर्षी या वर्षी खूप भरून आले. एवढे भरून आले ना तर सांगायलाच नको. गेल्या वर्षी जास्त नव्हते, यावर्षी इतके आले. यावर्षी इतके आले तर सांगायलाच नको. तर गाईज हे बघा आमच्या जांभळाचं झाड. लेकरं चढलेले दिसलेत का तुम्हाला? बघा लेकरं कसे चढलेले दिसायले. तर खायले तर तिथंच माकडावाने. बघा आम्ही काढून तोडून आणले आम्ही टप. आता टप अर्ध्याच्या वरी भरलाय, फुलच टप भरलाय. आणि या टपमध्ये बघा एवढे जांभळं आले. आता हे काही थोडेसे वाटण्यामध्ये जातात, काही मार्केटिंगला जातात. आता आमचे मार्केटिंग दादा आहेत, ते घेतात, ओळखीचे झालेत. जांभळाचा सीझन म्हणल्यावर ते घेतात आमच्याकडून. मग काही वाटण्यात जातात, काही विकण्यात जातात. तरी पण येतात, नाही म्हणलं तरी 500-600 रुपये येतात एवढे अर्धे वाटतं. आता एवढे जर वाटले तर 1000-1500 येतील, पण आम्ही तेवढे वाटत नाही. आता खायला लागतात थोडे घरात, आणि शेजाऱ्यांना पण लागतात ना, म्हणून.